नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनायटेड इंडिया इन्शुरन्सची जी काही ॲड आलेली आहे 300 असिस्टंटसाठी त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्याआधी थोडंसं आपण आपल्या क्लासबद्दल माहिती घेऊया. अ, आपल्या क्लासमध्ये अवेलेबल असलेल्या फॅसिलिटीज बघा की ते आपल्याला कोणते कोणते क्लासेस असतात. IBPS, SBI, PO आणि त्याच्यानंतर इन्शुरन्ससाठी, MBA CETसाठी, SSC रेल्वे आणि कॅम्पस रिक्रुटमेंट या गोष्टींसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. त्या क्लासेसचे डिटेल्स वगैरे आपण प्रथम या ॲपवर पाहू शकतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅचेस आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारात आपण इथे एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. त्याचसोबत आपण थोडेसे रिझल्ट पाहूयात की कशा प्रकारचे इन्शुरन्स आणि बँकिंगमध्ये आपले रिझल्ट आलेले आहेत आजपर्यंत. हे काही रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आहेत आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे आजपर्यंत, जे की लोकांना सर्वांना माहिती आहे त्याबद्दल की कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर काही SBIचे पण ज्युनियर असोसिएटचे काही रिझल्ट्स आहेत. त्यानंतर हा न्यू इंडिया अशुरन्स कंपनीचा आहे. त्यानंतर काही गव्हर्नमेंट स्कीममध्ये आपल्याला स्टायपेंड आणि टीचिंग फॅसिलिटी दिली जाते. त्यासुद्धा स्कीमचा फायदा आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्यात येतो. तर चला आता आपण पाहूया की आपल्या जी काही ॲड आलेली आहे ती डिटेलमध्ये ॲड कशी आहे आणि काय आहे काय नाही ते. अ, कोणत्या बॅचबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण संकल्प एज्युकेशनला कॉल करून त्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि प्रथम ॲप डाउनलोड करून ज्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या आपण परचेस करू शकता, काही पाहू शकता. तर आपल्याला त्याबद्दल नॉलेजसुद्धा मिळेल. तर आता आपल्या जी काही ॲड आलेली आहे त्या ॲडबद्दल पाहूया. मित्रांनो, 300 असिस्टंटची ॲड आहे ही. असिस्टंटची प्रत्येक स्टेट वाईज काही जागा अलोकेट केलेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी टोटल 23 जागा आहेत. त्यापैकी जनरल 20 आहेत आणि बाकी रिझर्वेशन दिलेले आहे त्या जागांमध्ये, 3 जागांसाठी. अ, त्यानंतर आता या एक्झामचं हे काय पोस्ट आहे त्यासाठीचं पे स्केल पण इथे आपण पाहू शकतो. पे स्केल कसा राहील ते. हा पे स्केल असेल एक 22,405 बेसिक असेल आणि प्लस DA वगैरे अलाउन्सेस ॲड करून एक साधारणतः 35-40च्या आसपास पे स्केल जायला हवा. ॲडिशनल याच्यामध्ये हाईक होणार आहे, जसं बँकिंगमध्ये हाईक झालेली तशी याच्यामध्ये पण पेमेंटमध्ये हाईक होणार आहे. याच्यातही 10-15%, 20%च्या आसपास हाईक होईल. मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी पाहूया इथे की फक्त ग्रॅज्युएट फ्रॉम युनिव्हर्सिटी लिहिलेलं आहे. म्हणजे असं काही मार्कांचा क्रायटेरिया प्रॉपर नाही आहे इथे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल त्या डेटला 30/9/2023ला तर तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर एजबद्दल बोललेलं आहे. 30/9/23लाच तुमचं एज मिनिमम 21 मॅक्सिमम 30 असायला हवं आणि रिलेटेड रिलॅक्सेशन जे काय ॲप्लिकेबल आहे ते इथे आहेच. पुढे पाहूयात अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथे. हे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी बद्दलचे गाईडलाईन्स आहेत. EWS साठी काय काय लागतं त्या गोष्टीबद्दलच्या गाईडलाईन्स आहेत इथे. ॲप्लिकेशन फीज आणि सर्व्हिस चार्जेस इथे SC ST आणि PWD यांना सोडून जे काही इतर असतील त्यांना ₹1000 आहे आणि SC ST आणि PWD यांना 250 आहे. थोडक्यात जनरल आणि OBC साठी ₹1000 फीस आहे आणि अदर दॅन जनरल OBC त्यांना 250 फीस आहे, जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना. मित्रांनो, प्रोबेशन पिरियड बद्दल इथे पाहू शकतो आपण. प्रोबेशन पिरियड इथे 6 महिन्याचा दिलेला आहे. 6 मंथ प्रोबेशन पिरियड असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झाम नंतर एक रिजनल लँग्वेजची टेस्ट होणार आहे. कारण आपण पाहिलं आहे की ॲडमध्ये प्रत्येक स्टेटला एक पर्टिक्युलर जागा अलोकेट केलेल्या आहेत. तर ज्या स्टेटची जी काही रिजनल लँग्वेज असेल त्या हिशोबानं तिथे रिजनल लँग्वेजची स्टेट होणार टेस्ट होणार आहे. जसं आपल्या इथे मराठी रिजनल लँग्वेज आहे तर मराठीची टेस्ट होईल आपली. अ, तर त्याच्या आधी आपण पाहूया की ही टेस्ट असणार आहे आपली मेन एकच. जसं की प्री आणि मेन्स नसणार इथे एका टेस्टमध्येच सर्व गोष्टी होणार आहेत. ही टेस्ट
रिझनिंग, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस. प्रत्येकाला 40-40 क्वेश्चन आहेत, 50-50 मार्क आहेत आणि 120 मिनिटाचा टाइम आहे. आणि ही टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला रिजनल लँग्वेजच्या टेस्टसाठी कॉल येईल त्या इन्शुरन्स कंपनीतर्फे. आता एक्झामिनेशन सेंटर्स पाहूयात की महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आता एक्झामिनेशन सेंटर कुठे आहेत काय नाही ते. एक्झामिनेशन सेंटर्स हे पहा मित्रांनो, महाराष्ट्रासाठी एक्झामिनेशन सेंटर्स. महाराष्ट्रामध्ये 15 ठिकाणी जवळपास सेंटर आहेत. औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर आणि धुळे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत. अजून काही महत्त्वाचं राहिलेलं नाही दिसत, जवळपास कव्हर झालेलं आहे. ह्या ॲडबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, एक एक्झाम आहे सरळ, एक रिजनल लँग्वेजची टेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे ही एक्झाम क्वालिफाय व्हायला इझी आहे. ज्यांचं कॉम्प्युटर वर बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे त्यांना ती इझी जाईल, कारण 50 मार्काचं कॉम्प्युटर आहे आणि 50 मार्कापैकी 30-40 मार्क जरी आपण कव्हर केले तर बऱ्यापैकी आपला सिलेक्शनमध्ये फरक होतो. त्यानंतर जनरल अवेअरनेसला सुद्धा 50 मार्कांचा स्पेशल वेटेज आहे. तर या क्वांट रिझनिंग जरी कोणाला वाटतं की थोडंसं मेहनतीचं काम आहे किंवा चांगलं नाही, त्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण आपण मार्क्स कव्हर करू शकतो. तर ही असिस्टंटची ॲड होती. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपल्या क्लासमध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या बॅचेसच्या स्वरूपात. तुम्ही प्रथम ह्या ॲपला व्हिजिट देऊन तुम्ही पाहू शकता की कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅचेस ऑनलाईन आहेत आणि ऑफलाईनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी कळू शकतील. तर ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद तोपर्यंत.